दरम्यान मुंबईतील मराठा आंदोलनावरून रोहित पवारांनी ट्विटद्वारे सरकारवर निशाणा साधलेला आहे। पाहूयात रोहित पवार काय म्हणालेत। मुंबई शहरातील पाणपोळ्या बंद, रेल्वे स्थानकांवरील तसंच इतर ठिकाणांवरील सार्वजनिक स्वच्छतागृहांना काही ठिकाणी लॉक करण्यात आलं होतं, तर काही ठिकाणी पाणी बंद करण्यात आलं आहे। पिण्याचं पाणी देखील उपलब्ध केलं जात नसल्याचं तसंच सामाजिक संघटना पाठवत असलेली मदत ही देखील ब्लॉक करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं समजतंय। खाऊ गल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स देखील बंद ठेवण्याचं अलिखित सूचना देण्यात आल्या। शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आंदोलक ही देखील माणसं आहेत आणि याचा सरकारला विसर पडलाय की काय? सरकार एवढे निष्ठुर झाले तर लोकशाहीलाच काय तर माणुसकीला सुद्धा अर्थ राहणार नाही। सरकारने त्वरित मूलभूत सुविधा द्याव्यात आणि आंदोलकांशी संवाद सुरू ठेवावा। संवाद ठेवल्यास संवेदनशीलता आणि सामंजस्य दाखवण्यास आंदोलक देखील सकारात्मक प्रतिसाद देतील आणि तोडगा निघेल, असं ट्विट रोहित पवारांनी केलंय।